सरकार मायबाप आम्ही 700 किलोमीटरहून आमचे ढोर वासर लेकर बाळ सोडून या ठिकाणी आज 5 दिवस झाला आम्ही बसतो साहेब। काही गोडी नव्हतो आम्हाला आणि आमचा देव माणूस आज अन्न त्याग पाणी नाही पोटात। 2 गोष्टी बोलायच्या म्हणजे 2 घोट पाणी पिवावं लागेल हो। मी अल्पभूधारक 2-3 एकरचा शेतकरी आहो साहेब। साहेब तुम्ही मुकाट्यानं आरक्षण द्या साहेब। आमचं हत्ती पाहू नका तुम्ही, आमचा अंत पाहू नका। मायबाप सरकारला विनंती आहे या मराठी बांधवांची की तुम्ही आमचा अंत पाहू नका, अंत पाहू नका। आमच्या दादाचं काय बरं वाईट झालं तर हे समजा सरकार मायबाप इथं जितका मराठा समाज आला तितक्याला आम्ही सांगतो बलिदान दिल्याशिवाय इलाजच नाही। मायबाप सरकार तुम्ही अल्पभूधारक शेतकऱ्याचा विचार करा। आज माझी मुलगी 10वीला आहे, माझा मुलगा फर्स्ट इयरला आहे साहेब। 3 एकर माझ्याकडे जमीन आहे, 2 एकर पुराने केली हो साहेब, पुराने केली। अंगावर शहर आहे तो काटे येतात साहेब। अंतकरणातून बोलतो, अंतकरणातून साहेब काहीच मागित नाही हो साहेब। फक्त आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्या साहेब, मराठा समाजाला आरक्षण द्या। तुम्ही इतक्या जाती घातल्या साहेब, आमची जातच किती आहे हो? या दुनियाचा विचार केला तर आमची जात किती आहे हो साहेब? किती आहे साहेब? अहो चिमणी चू झाडावर करत असत मराठा समाज दाणे फेकतो साहेब, दाणे फेकतो साहेब। आमचा विचार करा साहेब, तुम्हाला एवढीच कळकळीची विनंती आहे। जय भवानी, जय शिवाजी, तुम्ही आगे बढो। जे मराठा समाजाच्या आंदोलकांसाठी जे कोर्टाने हायकोर्टाने जे निर्देश दिले की मराठ्यांना मुंबईतून हाकला, तर मी हायकोर्टाला या सरकारला सांगू इच्छितो ही मुंबईच नाही, हा महाराष्ट्रात नाही, तर हा देश आमच्या बापाचा आहे। तो बाप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। तर आम्हाला या महाराष्ट्रातून काय मुंबईतून कोणी हलू शकत नाही आणि इथून आरक्षण घेतल्याशिवाय मीच काय इथं एक बी मराठा इथं जिवंत गेला, जीव जरी गेला तरी चालेल, पण इथून मराठा हटणार नाही। तुम्हाला एवढं सांगतो सरकार आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, आम्हाला जर आरक्षण नाही दिलं तर मग तुम्हाला आमची सांगतो काय तर मराठीची औलाद बी सांगतो, कारण मोडेल पण वाकणार नाही, मर्द मराठीच्या जातीलाच म्हणतात। जय हिंद, जय महाराष्ट्र।